विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। 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 सदा शक्ति बरसाने वाला, सदा शक्ति बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। आओ प्यारे वीरों आओ, आओ प्यारे वीरों आओ, देश धर्म पर बलि बलि जाओ। देश धर्म पर बलि बलि जाओ। एक साथ सब मिलकर गाओ, एक साथ सब मिलकर गाओ। प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी। रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा। भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा। अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा। अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा। सह्याद्रीचा सिंह गर्जत, सह्याद्रीचा
शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घावाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्व उपस्थित नागरिक सर्व इथे उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू आणि भगिनी यांना मी शुभेच्छा देतो आणि लोकहितासाठी जशी आपण कामं करतो समाजहितासाठी आपण कामं करतो त्याप्रमाणे मला वाटते देशभक्ती असेल देशहितासाठी समाजहितासाठी आपण सर्व कार्य कराल आणि येणारे वर्ष हे फक्त भारतीय जनता पक्ष म्हणून नव्हे तर एक राष्ट्रभक्तीची जी आपल्यामध्ये जी जागरूकता आपण जास्तीत जास्त जागृत करण्याचा तेवढ ठेवण्याचा व समाजहिताची कामं आपण परस्पर करत राहाल याच्यामध्येच मला वाटतं देशहिताची कामं होतील संरक्षण दल असेल किंवा तटरक्षावर काम करणारे आपले सैनिक असतील हे सैनिक देशहितासाठी देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र मला वाटते मेहनत करतात काम करतात रक्षण करतात म्हणून आपण हे आज चांगले दिवस आणि आपण सुखाने झोपू शकतो असं मला वाटतंय मी जास्त काही न बोलता ही जे कामं लोक करत असतात जे सैनिक कामं करत असतात किंवा समाजसेवक काम करत असतात त्याचाच आपण अनुवाद कराल माननीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यामध्ये जसं भारत देशाला पुढे जाण्याचं स्वप्न त्यांनी जे जागवलेलं आहे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न कराल अनेक योजना त्यांनी त्यासाठी मला वाटते राबवलेल्या आहेत त्या योजनासुद्धा आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब सर्व उपस्थित आणि मला झेंडावंदनाची संधी पक्षाच्या माध्यमातून दिली त्याचे सर्वांचे मी आभार मानून ना झुका है ना झुकने देंगे आजाद तिरंगा हमारा खाते है कसम इस माटी की इस पे जान लुटा देंगे हम भारत के हैं हम भारत से हैं हम भारत के हैं हम भारत से हैं हम एक है एक रहेंगे ना बटे हैं ना बटने देंगे हम भारत के हैं हम भारत से हैं हम भारत के हैं हम भारत से हैं या शांतराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो 75 वर्ष या देशाच्या आपल्या घटनेला आज पूर्ण होत आहे आणि पूर्ण होत असताना जगामध्ये
सगळ्यात आश्वासक अशी लोकशाही म्हणून आज आपल्याकडे जग पाहतंय आणि त्यामुळे त्या आजच्या या देशाच्या आजच्या आपल्या स्थानाचा आपल्या सर्वांनाच गर्व आहे। एकीकडे जगामधील सगळ्यात तरुण प्रशिक्षित असं मनुष्यबळ देणारा देश असं आपल्या देशाच्याकडे एकीकडे जग पाहत आहे आणि त्याच वेळेला प्रगतीच्या काही दिशांमध्ये विकसित होणारा देश याही दृष्टिकोनातून आपल्याकडे जग पाहत आहे। पण हे सगळं मिळत असताना ज्यांच्या त्यागावरती हे आधारित आहे त्या हुतात्म्यांचं बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान हे आपण कोणीही विसरता कामा नये। आज या हुतात्मा स्मारकामध्ये दरवर्षीप्रमाणे हे अभिवादन करत असताना या देशाला ज्यांनी घटना दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावरती सर्व लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करून या देशाच्या मातीला अनुरूप होईल अशा पद्धतीची घटना असं संविधान आपणा सर्वांना दिलेलं आहे आणि ते संविधान आपणा सर्वांना शिरोधारी आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता या सगळ्याची शिकवणूक आपल्याला एका अर्थाने मिळत असते आणि त्यामुळे बाबासाहेबांना आपण आजच्या निमित्ताने अभिवादन करूया। त्या संविधानाच्या अनुरूप आज स्वतःला घडत असताना पुढच्या पिढ्या घडाव्या याच्यासाठी प्रयत्न करत असताना मी पुन्हा एकदा आज आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज सर्व हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या परिवारातली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे। एक एक करत ज्यांचं प्रत्यक्षरित्या योगदान लाभलं त्या व्यक्ती वयोमानाप्रमाणे त्यांच्या आजारपणामुळं आपल्यातून गमावून गेली पण त्यांच्या परिवाराची सारी मंडळी नित्यनेमानं या ठिकाणी येत राहतात। वेगवेगळ्या मला आठवण येते वैज्ञानिक आधाराची की हुतात्मा स्मारकाचा कार्यक्रम म्हटल्यावर त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये कधी झालेला नाही आणि त्यांनी सातत्यानं या परिवारांना एकत्र आणण्याचा यांचा सन्मान राहिला पाहिजे यासाठी आपल्या काही मंडळींच्या बरोबर आग्रहानं प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे अशा व्यक्ती ज्यांचं प्रत्यक्षरित्या कदाचित योगदान लाभलं नसेल पण तुम्ही आम्ही जे दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आपापल्या परीनं काम करत देशासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो, देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो, त्या सगळ्यांना एकत्र बांधणं, त्यांना या देशासाठी जे झुंजले, लढले, औतात्म्य प्राप्त झाले त्या सगळ्यांचंही स्मरण करणं, त्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आखण्यासाठी शासनाला प्रेरित करणं, प्रवृत्त करणं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतात। मला सन्माननीय आयुक्तांनी सांगितलं की महापालिकेच्या वतीनं पोलीस आयुक्तालयाला जी आज CCTV कॅमेऱ्याच्यासाठी जे आपल्याकडून त्यांना जे काही औषधान देण्यात आलेलं आहे त्याच्यातून पोलीस आयुक्तालय इमारत बांधतंय त्याचा शुभारंभ आज असल्यामुळे आयुक्त मंगेश शिंदेसाहेब या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत पण महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना ॲडिशनल कमिशनर आहेत सर्व अधिकाऱ्यांना मी विनंती करेन की या पनवेलचे नागरिक म्हणून आज जे स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराचे नागरिक आज या ठिकाणी आहेत यांना अभिमानानं आम्ही स्वातंत्र्य सैनिकाच्या परिवारातले आहोत असं सांगता यावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सातत्यानं राबवल्या जाव्या। समाजातल्या लोकांना स्वातंत्र्य सैनिकांच्याकडे आदरानं केव्हा बघता येईल कारण स्वातंत्र्य सैनिकांचा आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सन्मान होतो या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांची योजना सुद्धा साहेब शासनाच्या स्तरावर महापालिकेच्या स्तरावर सातत्याने आखली जावी त्याची माहिती लोकांपर्यंत स्वयंसेवी संस्थांपर्यंत राजकीय संस्थांपर्यंत पोहोचत राहावी की ज्या योगे या सगळ्यांच्या मनामध्ये हीच आदराची भावना प्रतिबिंबित होत राहील। या निमित्तानं आज ज्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातले आहेत आणि अशाच पद्धतीनं जे आज सारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विशेषत्वानं धन्यवाद देतो की तुमच्या त्यागामुळे
तुमच्या परिवाराच्या त्यागामुळे आज हे स्वातंत्र्य, हे प्रजासत्ताक आम्हाला अभिमानाने मिळवता येत आहे. हे आयसर पुढे आचंद्र सूर्य नांदो म्हणतो आपण, हे नांदत राहावं यासाठी आपण सर्वजण मिळून आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान देऊया इतकी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांना त्या प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य सैनिकांच्या वतीने मी ते बोलण्यासाठी उभा राहिलो आहे. मी जरी एक विशिष्ट युनिफॉर्ममध्ये इथे उभा आहे, पण माझे वडील विठ्ठलराव सखाराम आभाळे हे 3 वर्ष येरवडा जेलमध्ये स्वातंत्र्यासाठी त्यांनी सक्त कारावासाची शिक्षा भोगली. मी हा युनिफॉर्म घातलेला आहे. हा त्यांच्याच प्रेरणेने मी इंडियन एअरफोर्समध्ये हवाई दलामध्ये मेंटेनन्स इंजिनियर म्हणून मी सर्व्हिस दिली आहे. म्हणून हा माझ्या मेडलसह मी हा युनिफॉर्म घातलेला आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे वारस किंवा एखाद दुसरे उरलेले स्वातंत्र्य सैनिक इथे उभे आहेत, त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून देशासाठी जो त्याग केला तो आपण सर्वांनी स्वतः बघितला आहे. जसं माझं बालपण मला माहीत आहे कसं गेलं, त्याप्रमाणे आपण फक्त त्याची स्मृती आणि त्यांनी केलेला त्याग त्याच्याबद्दल आपण फक्त आदर पाहू शकतो. त्यात आपण रिवर्ट नाही करू शकत, त्यात आपण सुधारणा नाही करू शकत. फक्त ती आठवण आपण पाळायची आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता आणि या देशासाठी त्यांनी केलेला त्याग हे ध्यानात ठेवून आपलंही थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आयुष्यभर राहावं ही सर्वांनी मनाशी एक खुंगाट बांधली पाहिजे आणि त्यांच्या त्यागाला आठवण केली पाहिजे. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन आबाद रहे तू, आबाद रहे तू, आबाद रहे तू. वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ. आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. अत्यंत महत्त्वाचा मोलाचा असा दिवस. भारत जेव्हा स्वातंत्र्य झालं त्यावेळेला आपल्या इथे अत्यंत गरिबी होती. आपल्या इथे खायला अन्न सुद्धा नव्हतं आणि या इथे आपल्या आरोग्यासाठी आपल्याला काही झालं असेल डॉक्टरांपर्यंत पोचता येऊ नये का तर रस्ता नाही, डॉक्टर सुद्धा नाही, अशी स्थिती, गोळ्या नाही ही स्थिती आणि त्याच्यातून आपण उभारी घेतलेली आहे. आज आपला देश हा उभा राहत आहे. प्रगतीचे नवीन नवीन आलेख हा या इथे चढतो आहे आणि या सर्वाचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. आज भारत हा चंद्रावरती जाऊन पोहोचलेला आहे. आज भारत हा पहिल्या प्रयत्नामध्ये या इथे जो बुध ग्रह आहे या ग्रहापर्यंत पण जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याच बरोबरीने या भारत हा देश पूर्ण जगामध्ये एक आर्थिक महासत्ता म्हणून बनत चाललेला आहे. अशा देशाचा आजचा प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनाने आपल्याला अधिकार मिळवून दिलेला आहे जगण्याचा, आपल्याला अधिकार मिळवून दिलेला आहे आपली स्वतःचा विकास करण्याचा आणि आपल्याला या इथे या सर्व अधिकारांचा वापर करून आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले आजूबाजूचे राहणारे नागरिक यांना सुद्धा हे सर्व हक्क भेटावेत यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. जर हे आपण प्रयत्न स्वतःसाठी करतोय,
जर हे प्रयत्न आपण आपल्या इतरांसाठी करत आहोत तर नक्कीच आपण एक भारताचा चांगला नागरिक होण्याची जबाबदारी ही आपण पार पडत आहोत. ही जबाबदारी आपण पार पाडूया, या भारताचा विकास करूया. यासाठी मी आपल्या सर्वांना मी या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. जय हिंद.